रामकृष्ण हरी मित्रांनो, शुभांगी अमोल काकडे या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आहे ना रांजणगाव छत्रपती संभाजीनगर बद्दल थोडीशी माहिती, आमच्या मार्केट बद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि आज आहे ना थोडेसे पैसे आले जवळ, आणि बरेच दिवस झालं शुभांगीचं सोनं बँकेत ठेवलं होतं, ते सोनं पण सोडून आणायचं आज। कारण का गणपती बाप्पा यायलेत, महालक्ष्म्या येणार आहेत लवकरच, तर सोनं शुभांगीला सोनं लागतेच। काय म्हणशील ग? काय नाही, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आणि आहे ना आता आम्ही एक इंस्टाग्राम वरती रील शूट केली, त्याच्यामुळे शुभांगी पण आता जरा कशी वाटली रील आजची, आता ते आम्ही उद्या सकाळी अपलोड करणार आहे इंस्टाग्राम वरती। तर आता निघायचं आहे बाकी, तर 9:15 9:30 व्हायलेत। आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण का आम्ही आज दिवसभरामध्ये जे काय करन ते तर सर्व काही तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे। बजाजनगरला पण जायचंय, छत्रपती संभाजीनगर बजाजनगरला जायचंय। वाळूज MIDC मध्ये राहतो आम्ही, रांजणगाव। तर थोडीशी माहिती सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता आम्ही बजाजनगरला चाललोय। हे दादूच्या मम्मीचं आहे ना सोनं आम्ही बँकेत ठेवलं होतं बजाजनगरला। तर पैसे भरायचे आज तिला सांगितलं नाही आम्ही, तिला फक्त सांगितलंय व्याज भरून येतो हे दादू, आणि आपण सांगायचं ना, डायरेक्ट सरप्राईज द्यायचं। हे बघा 36,000 रुपये घेतले होते, आणि हे बघा फोटो माझा आहे, नेकलेस ठेवलेला आहे बँकेत आम्ही। ज्यावेळेस तुम्ही रांजणगाव धनुष्यबाणाची कमानीपासून आतमध्ये असाल तर तुम्हाला समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लागेल, आणि हा जो रस्ता आहे इकडे एक ओम साईनगरला जातो, आणि इकडे आहे ना हा रस्ता आहे ना, हा रस्ता ग्रामपंचायतला जातो। तर हे बघा आम्ही इथं आलो आहे। आता शुभांगीने दुकान लावले, दे 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 दे, नेऊन दे, जा नेऊन दे, जा नेऊन दे, जाय। आता आलोय प्रताप चौक, हे प्रताप चौक आहे समोर। ते पाठीमागच्या साईडला बँक आहे, पण बँकेत काय आम्हाला शूट करता येणार नाही। हे बघा इथं मुथूट फायनान्स, तर आम्हाला बँकेमध्ये शूट करता येणार नाही, पण चला आपण सोडून आणू आता। बघू दे, दाखव इकडे दाखव। ते काढत आहे, घालून बघ, ते काढ ते पहिलं काढून घे, ते गळ्यातलं काढ। आता रडू नको, आता हो, आता रडली की लय मारतो तुला। जमलं की चांगलं वाटायला, खुश झाली का? बरं वाटायला का? असं कर मग आता, कसं वाटायला? बघा कसं झालंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जर समोर आलो ना तर सरळ यायचं, मग ग्रामपंचायत लागेल तुम्हाला। हे बघा ही पूर्ण बिल्डिंग आहे ना ग्रामपंचायतची आहे, हे कमान आहे बघा। रांजणगाव एवढं मोठं मार्केट आहे, हे बघा ही कमान आहे, कमानाच्या ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे। त्याच्यानंतर बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, ज्याच्या पुढं बाकी मग आपलं दुकान आहे, सॉक्स वगैरे आपण लावतो। मारुतीचं मंदिर आहे, मंदिराच्या बाजूला। शुभांगी नेकलेस आणल्यामुळं सोडून कसं वाटते तुला? हा
चला मित्रांनो जाऊया आता, दादूला सोडून येतो घरी. चल दादू. आता आलोय घरी, 7 वाजलेत. आज जरा लवकर बंद केलंय कारण तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतच्या कर्मचारी आले होते, त्यांनी थोडं गाड्या बंद करायला लावल्या, त्याच्यामुळं जरा लवकर बंद केला आम्ही. शुभांगी इकडे बघ, काय करलीस? मेकअप. आता हे टाइम आहे मेकअप करायला, 7 वाजलेत. फ्रेश वाटते ना. तोंड धुतलं का पण? हे काय हातपाय तोंड धुवून आलोय. खरं ये इकडे, या रूम मध्ये ये. लाईट आणला नाही त्याच्यामुळं जास्त क्लिअर दिसणं झालं नाही. हा ना, पीठ संपलं होतं, दळून आणलं. ए कसं वाटायला नेकलेस सोडून आणलं? कसं वाटतंय? काय म्हणजे नेमकं रिॲक्शन काय तुझं? कसं वाटतंय? असं रिॲक्शन काय? हां आणलाय. हां कसं किती दिवस झाली बघितला नव्हता. हां हां खरं सांग, किती दिवस झाले आपण ठेवला होता बँकेत? हां आणि रांजणगावबद्दल बरंच माहिती दिली या व्हिडिओमध्ये मी. छत्रपती संभाजीनगर आहे ना ग? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हे जाऊ दे. काय रिॲक्शन कसं वाटतंय बघू दे. कम्प्लीट आहे ना. 2.5 वर्ष झालेत. 2.5 वर्षामध्ये मी पहिली वेळेस बघितला. खरं? कम्प्लीट 2.5 वर्ष झालेत. कारण तर घरामध्ये ठेवलं. अगं 2.5 वर्षात आपलं किती व्याज गेला असेल? दादू सागर आहे ना, घरी राहतात, तर त्याच्यामुळे आम्ही घरात ठेवत नाहीये जास्त, तर बँकेमध्येच राहतात. या वेळेस मग यायने मला माहितीच होऊ दिलं नाही पैसे. इकडे इकडे उजेडात इकडे इकडे कसं दिसायला बघू तिकडे. ए आणि किती लेकरांनी पसारा करून ठेवलाय ग. ये इकडे चल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो पुढे ये, इथे ये. ए काय करायली तू? मला याचा लॉक माहित नाही, सागर दादूला माहिती आहे. आता हे खालचं कशाला घातलं? हे कधी हे कशाला घातलं? काळे म्हणे त्याच्यात दाखव. काळे हे किती घेतलं होतं? हे कधी आणलं आपण? हे का? हां 1 वर्ष नाही झालं आली. असं का? हा दोन्ही असं वाटत नाही झालं. एक डुप्लिकेट आहे आणि एक ओरिजिनल आहे. डुप्लिकेट कोणतं आहे? डुप्लिकेट म्हणजे डुप्लिकेटच नाहीये पण. हां कशी येते? अर्धी मोड येतीस ना. कशी आरती मोड? मग म्हणजे काय याचं आहे काय? ते सोन्याचं थोडंच येते. सोनं आहेच ना पण याच्यात. 1 ग्राम मग नेकलेस आहे ओरिजिनल. 1 तोळ्याचा नेकलेस आहे तुझा. काय किंमत आहे सांग बरं एका तोळ्याची? आता 1 तोळ्याची 1 लाखाच्या वर असं. कारण तर सोनं म्हणाले आम्ही तर कंपनीमध्ये किती मध्ये केलं तर याला 52,000 रुपये काहीतरी लागले होते. 52 नाही ग, 50च्या आतच केलं आपण. 50,000च्या आत केलं मला माहिती आहे. 4-5 वर्ष व्हायलेत त्याला. 4 वर्ष लॉकडाऊनच्या आधी केलं नेकलेस. तर आता 2.5 वर्षाच्या नंतर बघते मी गळ्यात टाकून सगळी बघा. चला तर मित्रांनो, आता स्वयंपाक वगैरे बनवून काय शुभांगी 7 वाजले तर आज लवकर बंद केलंय. काय ग्रामपंचायतवाले आल्यामुळं थोडंसं परेशान झाली जरा. आता 8-8:30ला बंद करतो आम्ही. चल बरं आवर स्वयंपाकाचं बघ काय.